आम्ही आलेलो आहोत आता. नद्या वाहत आहेत की धबधबे आहेत, पण ते ढग 1200 ते 1500 ला. चला तर मंडळी, आम्ही आलेलो आहोत आता मुंबईला आलो. उलट दिसतंय, बॉम्बे पॉइंट आहे म्हणजे सनसेट पॉइंट. काल संध्याकाळी आम्ही येणार होतो इकडे आणि इतका पाऊस लागला की जाम. आणि महाबळेश्वर मधला पाऊस ज्यांनी बघितलाय त्यांना माहिती असेल. आम्हाला आमच्या खोलीतून बाहेरच नाही पडता आलं, इतका पाऊस. तिकडे आणि समोर काय व्ह्यू झालाय, बापरे. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल नद्या वाहत आहेत की धबधबे आहेत, पण ते ढग आहेत. डोंगराच्या कडेकपारी ढग आहेत. बघा कसलं भारी वाटतं. बापरे, कॅमेरा मध्ये येईल काय? येत आहे. डोंगराचे फरक कशी गाव असले बघ. संध्याकाळी मज्जा. मस्त वातावरण झालं. संध्याकाळी हा पूर्ण परिसर भरतो आणि घोडेवाले वगैरे. आता मस्त वाटतं. डोंगर तर कसले भारी वाटतात. डोंगर आणि मध्ये ढग चालतात. जून महिना आहे ना, पाऊस चालू झाला ना. मे मध्ये आणखीन क्लिअर वाटतं, छान वाटतंय. हा पण मोसम मस्त वाटतोय ना. आमचा फोटो काढायचा. टोपी घालते ना, ऊन तर नाही आहे पण आणली आहे तर घालते. चांगली वाटते काय? चांगली वाटते का नाही सांगा. चला निघूया. आता कुठे जायचं आहे आपण? अभी किधर जाने का है? मार्केट. इथे फोटो काढा माझ्यानंतर. तुम्हाला पाहिजे टोपी? ऊनच नाही तर टोपी काय मी आणली आहे, पण ऊनच नाही. महाबळेश्वरला आलो पण मार्केटमध्ये म्हणजे पहिल्या दिवशी जरासं गेलो, त्याच्यानंतर मार्केट असं काय फिरलोच नाही. त्याच्यामुळे काल जाणार होतो तर काल पण आम्हाला जायला नाही मिळालं आणि 2-4 वस्तू बघून ठेवल्या, त्यात घ्यायच्या आहेत. तर आज आम्ही निघणार आहोत. पण हा पॉईंट म्हटलं, एक पॉईंट बघूया, मार्केटमध्ये जाऊया. आणि ॲक्च्युली मार्केटचा मी स्पेशल व्लॉग बनवणार होती, पण आता आजच्या व्लॉगमध्येच थोडंसं आपण मार्केट पण बघूया. चला. बैठो. किती गर्दी बा मार्केटला. हा नवीन ओपन झालाय आता. हा कालवण. चालतंय. आयशीचं काय बॅग कुठे बघितलेली? चल बघू. चल आता बघतो. आवडले कुठली? नाही बस ना. बस तुला वगैरे गाडीवर आणायला. मी कुठे कॉलेजला रेनकोट घालून जाऊ.
काहीतरी येतोय. इथे क्रॉप्स बघू चल. हा जा तू बघ जा मग पप्पा. $12.90. 1690. खालचे हे तिला कुठली आवडली? 1600. त्यात काय फरक आहे? मला हे जास्त हे वाटतं ना. ते देतील ना 1500 पर्यंत. 1200 ते 1500 ला. ते खालचे 1250. चल आलो चल. सुरुवात कर. घे मला थोडं. मला नाही घे तुला डिश. तू इकडे ये ना. आलो. घाट उतरलो. आता हा पोलादपूर आहे. इथून किती 2-3 किलोमीटर आहे. हा पोलादपूर आता आलो. आणि वातावरण चेंज म्हणजे आता इथे लगेच गरम नाही होते कारण इथे पण पाऊस पडून गेला काल रात्री. इथे आम्ही जेवायला थांबलेलो. हे काहीतरी विसावा आहे. हायवेवरतीच आहे. आणि उरणमध्ये पाऊस पडलाय का नाही काय माहिती नाही. आता जाऊ तर समजेल. आता इथून तरी आहे 3 तासाचा तरी प्रवास आहे. रस्ता मध्ये जरा हे आहे 2-3 ठिकाणी. नाहीतर मग बाकी रोड एकदम मस्त आहे. तर माणगावला ट्रॅफिक लागणार आहे 1-1.5 तास. माणगावच्या ट्रॅफिकचं काय समजतच नाही. त्यांना नाहीतर मग फास्ट जायला होते. काय राहिलं? तू पुढे बसते? नाही मागे ठेवते. अभी तो मैं सोऊंगी. काय काढायचं नाही ना पाठीमागून आता. तर चला निघूया. माणगावच्या ट्रॅफिकचा एक कंटाळा येतो. बाकी दुसरं काय नाही. बाकी मस्त रोड आहे. निघूया. हा शेगट हे हा नाही देणार ते तसे. घरगुतीच जेवण होतं मस्त. चला लागली ना. लागली.